नमस्कार. आपल्या देशात कितीतरी भाषा, कितीतरी संस्कृती आहेत नाही का? पण या सगळ्यांचं संरक्षण कोण करतं? तर यासाठी आपल्या संविधानात एक खास संरक्षक आहे, अनुच्छेद 29. चला आज याचबद्दल बोलूया. कल्पना करा, एका मुलाला शाळेत प्रवेश मिळत नाहीये. हा फक्त त्या एका मुलाचा प्रश्न नाहीये, नाही का? हा थेट आपल्या सगळ्यांच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न बनतो. बरं, मग एक परिस्थिती बघूया. समजा एका मुलाला जिल्हा परिषदेच्या म्हणजे झेडपीच्या शाळेत ॲडमिशन नाकारलं जातं आणि कारण काय, तर तो उर्दू बोलतो. काय वाटतं, असं करणं कायद्याने बरोबर आहे का? याचं उत्तर अगदी सोपं आहे, एका शब्दात: नाही, अजिबात नाही. आणि हे नाही म्हणण्याचं धाडस आपल्याला कुठून मिळतं? तर ते मिळतं आपल्या संविधानाकडून. आणि यामागे आहे अनुच्छेद 29. हो, हेच कलम एका ढालीसारखं, एका संरक्षकासारखं उभं राहतं. मग काय आहे हे अनुच्छेद 29 नक्की? कसं काम करतं? चला, संविधानाचं उत्तर काय आहे तेच समजून घेऊया. आणि हे अल्पसंख्याकांच्या हक्कांचं रक्षण नेमकं कसं करतं ते पाहूया. तर सोप्या भाषेत सांगायचं तर अनुच्छेद 29 मध्ये दोन मुख्य गोष्टी आहेत. पहिली म्हणजे जे अल्पसंख्याक आहेत त्यांना त्यांची भाषा, त्यांची लिपी आणि संस्कृती जपण्याचा पूर्ण हक्क आहे. आणि दुसरी जी खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे सरकारी अनुदान घेणाऱ्या कोणत्याही शाळेत धर्म, वंश किंवा भाषेच्या आधारावर कोणालाही प्रवेश नाकारता येणार नाही. ठीक आहे, मग हा हक्क नक्की कोणासाठी आहे? म्हणजे आपण अल्पसंख्याक म्हणतोय, पण त्याचा अर्थ काय, ही संकल्पना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर अल्पसंख्याक किंवा मायनॉरिटी म्हणजे काय? इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की आपलं संविधान इथे फक्त धार्मिक अल्पसंख्याकांबद्दल बोलत नाहीये, तर भाषिक अल्पसंख्याकांबद्दलही बोलतंय. म्हणजे ज्या लोकांचा गट भाषेच्या आधारावर छोटा आहे त्यांनाही हे संरक्षण लागू होतं. चला, मग या कलमाचे जे दोन मुख्य आधारस्तंभ आहेत, जे दोन हक्क आहेत, ते जरा अजून खोलात जाऊन पाहूया. तर बघा, पहिला हक्क आहे भाषा, लिपी आणि संस्कृती जपण्याचा हक्क. आणि दुसरा आहे सरकारी अनुदानित शाळेत प्रवेश नाकारण्यास पूर्णपणे बंदी. हे दोन्ही हक्क खरं तर एकमेकांना पूरक आहेत आणि खूप खूप महत्त्वाचे आहेत. पण मग हे प्रत्यक्षात कसं लागू होतं? बघा, पहिली गोष्ट संस्कृतीचं रक्षण. म्हणजे एखादा समुदाय, समजा उर्दू भाषिक, त्यांना त्यांची भाषा शिकवणारी शाळा चालवण्याची पूर्ण परवानगी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षणाची हमी. आपण जे सुरुवातीला उदाहरण बघितलं होतं ना, त्या जिल्हा परिषदेच्या शाळेला त्या मुलाला फक्त तो उर्दू बोलतो म्हणून प्रवेश नाकारता येणार नाही. हे बेकायदेशीर आहे, सरळ सरळ. आणि हे लक्षात ठेवायला हवं की हा हक्क सगळ्या अल्पसंख्याकांसाठी आहे, भाषिक असो किंवा धार्मिक. इथे कुठलाही भेदभाव नाही, कायदा सगळ्यांसाठी समान आहे. बरं, आता थोडं कायद्याच्या पलीकडे जाऊन बघूया. का इतकं महत्त्व दिलं जाते या विविधतेला? यामागे एक खूप मोठा विचार आहे. आपण नेहमीच ऐकतो विविधतेत एकता, युनिटी इन डायव्हर्सिटी. हे फक्त एक घोषवाक्य नाहीये, ही भारताची खरी ओळख आहे, आपलं वैशिष्ट्य आहे. आणि हे जे आपलं वैशिष्ट्य आहे ना, याचं संरक्षण करण्याचं काम करतं अनुच्छेद 29. म्हणजे हे फक्त एक कलम किंवा कायदा नाहीये, तर आपल्या भारताच्या ओळखीचा एक महत्त्वाचा आधार आहे. शेवटी एक प्रश्न विचार करायला लावतो. भाषा आणि संस्कृती यांना आपण वेगळं करू शकतो का, की त्या खरंच एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत? यावर विचार करायला नक्कीच हवा.